आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुशांत। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तिकडे जंतर मंतरवर जल्लोष सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं तातडीने दिल्लीला रवाना होणं, काय अर्थ लावायचा या सगळ्याचा? नम्रता, आपण जर बघितलं असेल तर विद्यार्थी आंदोलन करतायत आणि आता शिक्षण मंत्र्यांनी अर्थात राजीनामा दिलेला आहे आणि तात्काळ देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाल्याची आपल्याला माहिती मिळते। अर्थात नेमके दिल्लीसाठी ते का गेले याची अजून माहिती जरी मिळाली नसली तरी देखील जे पी नड्डा यांची ते भेट घेतील, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। अर्थात देवेंद्र फडणवीस आता तात्काळ दिल्लीला रवाना झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी आंदोलन सुरू होतं त्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जात होती आणि अर्थात तो राजीनामा आता घेतलेला आहे आणि आता विद्यार्थी देखील जल्लोष करतात। अशाच मात्र आता राजकीय घडामोडी घडताना देखील आपल्याला बघायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच पंढरपूर येथे विठ्ठलाची पूजा केल्यानंतर ते नागपूरला गेले होते आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी आता रवाना झाल्याचं आपल्याला कळत आहे। अर्थात दिल्लीसाठी का रवाना झाले याचं अजूनही कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र ज्या राजकीय घडामोडी घडतात ज्या पद्धतीने सध्या जंतर मंतर आंदोलन सुरू आहे, महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये संपूर्ण देशात विद्यार्थी आंदोलन करतायत आणि अशातच देवेंद्र फडणवीस आता दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। नम्रता, अगदीच सुशांत, देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीला तातडीने रवाना होणं ही एक महत्त्वाची घडामोड आहे।